स्वागतम सुस्वागतम जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थिला जयाच्या मुखी सर्व नमस्कार श्री ब्रह्म चैतन्यमूर्ती नमस्कार श्री ब्रह्म चैतन्यमूर्ती नमस्कार श्री ब्रह्म चैतन्यमूर्ती। रसिक हो, त्रिवेणी संगमाच्या या जलदर्शनाचं आयोजन अर्थात महाकुंभ प्रयाग योग आपल्या रेशीमबागच्या या मैदानामध्ये आपण सगळेजण जमलो आहोत। आपल्या सगळ्या नागपूरकरांना खरं म्हणजे हा अतिशय सौभाग्याचा क्षण म्हणायला हवा। ज्यांना ज्यांना प्रयागराजला जाणं शक्य नाही आहे, खास त्यांच्यासाठी ही व्यवस्था नागपुरामध्ये करण्यात आली आहे आणि म्हणून त्याचं नाव देण्यात आलं आहे पुण्य आले दारी। आणि त्या अर्थानं आपण सारेजण खरंच खूप खूप भाग्यवान आणि खूप खूप पुण्यवान म्हणायला हवं। या साऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या संतांच्या प्रतिकृती लावलेल्या आहेत, त्यांच्या चरणपादुकांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला मिळतो आहे आणि सोबतच सारस्वत संगीत विद्यालय आपल्या समोर सादर करत आहे या सगळ्या संतांनी लिहिलेल्या अभंगांचा एक उत्कृष्ट गायन सोहळा अर्थात अभंगवारी। मंडळी, जगद्गुरू तुकोबारायांना स्वप्नामध्ये त्यांच्या आर्त भक्तीचं फलित म्हणून रामकृष्ण हरी हा 6 अक्षरी मंत्र मिळाला आणि हा 6 अक्षरी मंत्र साऱ्या वारकऱ्यांचा, पंढरपूरला जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांचा जणू काही श्वासमंत्र झालेला आहे। हा मंत्र ऐकायला जणू सूर्याची किरणं पृथ्वीवर पहाटे धाव घेतात। रामकृष्ण हरी ऐकलं की झाडंसुद्धा चैतन्याने डोलू लागतात। रामकृष्ण हरी ऐकलं की सारी मन अतिशय प्रफुल्लित होतात। चला तर आपणही या रामकृष्ण हरीच्या नावामध्ये